नमस्कार मंडळी, मी दिगंबर आंधळे माझ्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मार्गशीर्ष महिना उजाडला की महाराष्ट्राला चाहूल लागते चंपाषष्ठीची। चंपाषष्ठी म्हणजेच अर्थात खंडोबाच्या यात्रेची। आणि या चंपाषष्ठीनंतर गावखेड्याच्या यात्रा आरंभ होऊ लागतात। 350 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेली महाराष्ट्रातील एक यात्रा म्हणजे सारंगखेड्याच्या एकमुखी दत्ताची यात्रा। सारंगखेड्याच्या यात्रेचे प्रमुख आकर्षण असतो तो म्हणजे इथला हा चेतक फेस्टिवल। इथला चेतक फेस्टिवल भारतातील प्रसिद्ध असलेला एक महोत्सव आहे। चला पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून चेतक फेस्टिवल आणि एकमुखी दत्ताची ही सारंगखेड्याची यात्रा। नमस्कार सर। नमस्कार सर जी। आपलं नाव? माझं देवेंद्र राजपूत। आणि आपण कुठलं? माझं गाव बेटावत बिलाली, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव।
माझा लालबाग फार्म नावाने फार्म हाऊस आहे माझं. 5वा क्रमांक ब्युटी क्वीनमध्ये. ब्युटी क्वीनमध्ये. हां, 5वा क्रमांक आला आपला. मागच्या वेळेस 3रा होता, यावेळेस 5वा आला आहे. आणि मग आपण इथं जे यात्रेमध्ये सहभागी होता बरोबर. ते नेमकं शो करण्यासाठी का तो घोडा किंवा घोडी विक्री करण्यासाठी? शो पण राहतो. समजा कोणी कस्टमरने आपल्याला चांगला कॉस्ट केली तर आपण त्याला देऊ पण शकतो. एक साधारणतः एक अंदाज तरी असा? तसं पण काय कसं समोर राहिलं म्हणजे टेन्शन नाही राहत. हां, तिला पाहिलं का लक्षात येते की तिच्यात काय आहे, हां, ब्युटी yes, क्वीन कसं काय झाली, त्याच्यावर त्यांना लक्षात येऊन जाईल. तिचे दोघं डोळे घारे आहे बिलकुल. म्हणजे त्याला जयमंगल म्हणतात आपल्या भाषेत. जयमंगल हे शुभ असतं, त्याच्यामुळे तिला मार्क्स जास्त भेटले, त्याच्यामुळे आपण विनर झालो इथं. तुमचं अभिनंदन. आणि ओके, आमच्या धन्यवाद. यूट्यूब चॅनलशी धन्यवाद आपण सरजी. संवाद साधला. नमस्कार. डुकरं माकडांसाठी आमच्याकडे गन आहे. याच्यामुळं जे आहे तर तुमच्या शेतातले संरक्षण करण्यासाठी चोर वगैरे आले घरी त्यासाठी चांगलं आहे.